मी आज कोल्हापूर जिल्ह्यातील महान क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून देत आहे. एक अण्णा पाटील 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये अण्णा पाटलांचा सहभाग होता. भूमिगत कामगारांसाठी ते सतत काम करीत असत. 1945 साली हुपरी कोल्हापूर येथे ब्रिटिश पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. 2. बाबाजी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग. ब्रिटिशाविरुद्ध विद्रोहाचा आणि क्रांतिकार्य केल्याचा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला. 1859 साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि 1860मध्ये अंदमान कोठडीत ते मरण पावले. 3. बाळकृष्ण पोतदार 1940मध्ये स्टेट पीपल्स कॉन्फरन्स यांच्या शासनाविरुद्ध सुरू झालेल्या सत्याग्रह चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी कारागृहाच्या प्रशासकाकडून क्रूर छळ भोगला आणि 1940 साली ते मरण पावले. 4. बलवंत जावडे ऑगस्ट 1942च्या आंदोलनामध्ये म्हणजे चले जावच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांनी भारतातून निघून जावे या मागणी करणाऱ्या लोकांवर ब्रिटिशांनी प्रचंड गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये बलवंत जावडे यांचा मृत्यू झाला. 5. भोला 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. देशद्रोहाचा आरोपावरून 1858मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले. तेथेच 1860मध्ये अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला. 6. भोपाल आंडुशुरे 1942च्या भारत छोडो म्हणजे चले जावच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला. ते प्रजामंडळाचे कार्यकर्ते होते. ब्रिटिश सरकार विरोधी कारवायाच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली, तुरुंगात ठेवले. तेथे पोलिसांनी केलेल्या छळामुळे गंभीर आजारी पडले आणि त्या गंभीर आजारात 1942 साली अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. 7. बिंदू नारायण कुलकर्णी 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये सहभाग. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना पोलिसांच्या लाठीमारामुळे त्यांचा मृत्यू झाला. 8. विश्राम राऊत 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी. इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकावर केलेल्या हल्ल्यात ते पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. 9 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जून 1858मध्ये त्यांना अंदमान बेटावर पाठवले आणि 11 ऑगस्ट 1859 रोजी अंदमान बेटात त्यांचा मृत्यू झाला. 9. चिमासाहेब 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी. ब्रिटिशाविरोधी दलाचे ते प्रमुख होते. कोल्हापुरात मोठ्या संख्येने युद्ध करणाऱ्या घटकांना एकत्र करण्यात ते यशस्वी झाले. 31 मार्च 1858 रोजी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि त्यांना मुंबईला पाठवले. 12 मे 1858 रोजी कराची येथे हद्दपार केले. 15 मे 1869 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 10. चुरुतसिंग 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते. ब्रिटिशांच्या शासनात्मक धोरणावर टीका ते करत असत. ब्रिटिशाविरुद्ध देशद्रोह आणि युद्ध या आरोपाखाली ऑगस्ट 1858मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अंदमानात रवानी त्यांची झाली आणि 1860मध्ये ब्रिटिशांनी गोळ्या घालून त्यांना ठार केले. 11. फिरगोनजी शिंदे 1857च्या स्वातंत्र्य सम्राट ब्रिटिशावरील हल्ल्यात सहभागी. 4 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या चकमकीत कंपनीच्या सैन्याने त्यांना ठार केले. 12. गंगूबाई ह्या महिला होत्या आणि या 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात आणि 1941च्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. ब्रिटिशाविरोधी भूमिकेसाठी
त्यांना अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आले. 20 डिसेंबर 1942 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. 13 गणपत मोरे 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. ब्रिटिश विरोधी कारवायांच्या आरोपाखाली त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आणि 1942 साली त्यांचा मृत्यू झाला. 14 गोपाल म्हणजे काशीर सागर तेली कोल्हापूर शासनाच्या चुकीच्या शासनाविरोधात 1940मध्ये स्टेटस पीपल्स कॉन्फरन्सने सुरू केलेल्या सत्याग्रह चळवळीत ते सामील झाले म्हणून अटक करण्यात आली. कारागृहातील पोलिसांनी केलेल्या गंभीर शारीरिक छळामुळे ते कारागृहातच मरण पावले. 15 गोपाल गौसोरकर ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी, पण 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी नोकरी सोडली. इंग्रजांशी लढा दिला, कंपनी उलथवून टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले, देशद्रोह, निर्वसन आणि ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह केल्याचा त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आला. त्यांना ऑक्टोबर 1858मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जुलै 1859मध्ये अंदमानात त्यांना पाठवले आणि अंदमानात कैदेत असताना 1859मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 16 गुंडा सुतार 1942मध्ये कोल्हापूर येथे स्टेट पीपल्स कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखाली आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या ब्रिटिशाविरोधी कारवायासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आले. 1943मध्ये क्रूर शारीरिक छळामुळे त्यांचे निधन झाले. 17 हरिश्चंद्र ब्रिटिश सैन्यात हे साधे शिपाई होते. मलाया येथे 1942मध्ये आझाद हिंद फौजेत सामील झाले. डिसेंबर 1944मध्ये त्यांचं निधन झालं. 18 कन्ना पासे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस होते. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्यासाठी नोकरी सोडली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला. ब्रिटिशाविरोधी सशस्त्र संघर्ष आणि विद्रोह या आरोपाखाली त्यांच्यावर खटला दाखल करून घेण्यात आला. 14 ऑक्टोबर 1857 रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सप्टेंबर 1858मध्ये अंदमान बेटात त्यांचा मृत्यू झाला. 19 हरिबा बेनाडे 8 ऑगस्ट 1942 रोजी महाराष्ट्रात सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीत भूमिगत झाले. लढाऊ स्वयंसेवक म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 20 करवीरय्या स्वामी 1942च्या चळवळीत सहभाग. गारगोटी कोल्हापूरजवळ आहे. सरकारी तिजोरी फोडल्याच्या आरोपावरून गोळीबार केला पोलिसांनी आणि त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 21 खेतसिंग 1857च्या संग्रामात सहभाग. कंपनी राजवटीविरुद्ध देशद्रोह आणि सशस्त्र संघर्ष. 1858 जन्मठेपेची शिक्षा. 7 मार्च 1859 रोजी त्यांना अंदमान बेटावर नेण्यात आले. जून 1859मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 22 कृष्णाजी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते. इंग्रजांशी त्यांनी लढा दिला. ऑगस्ट 1858मध्ये जन्मठेपेची शिक्षा व अंदमान बेटावर पाठवले आणि 1859मध्ये त्यांना मरण आले. 23 कुप्पूर 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी. इंग्रजाविरोधात लढा दिला. ब्रिटिशाविरोधी देशद्रोह आणि युद्ध केल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि 1858 ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अटक होऊन त्याची अंदमान बेटात रवानगी करण्यात आली. त्यांनी पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु 1860मध्ये पोलिसांनी आणि ब्रिटिशांनी गोळ्या घालून त्यांना ठार केले. 24 महादेव सुतार 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग. विविध आंदोलनामध्ये ब्रिटिशाविरोधात आक्रमक धोरण ते स्वीकारत होते. ते
तिजोरी फोडण्यामध्ये पटाईत होते आणि तिजोरी फोडल्यानंतर पोलिसांनी आणि इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 25 मल्लप्पा चौगुले 1942 आंदोलनात सहभागी, ब्रिटिशाविरोधी निदर्शनात सहभागी, पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात गोळ्या घालून ते मृत्युमुखी पडले. नहल सिंग 26 आहेत, ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी करत होते. 1857च्या स्वातंत्र्य समरात त्यांनी नोकरी सोडली आणि अनेक प्रसंगी ब्रिटिशाशी लढा दिला. ब्रिटिश अधिकाऱ्याविरुद्ध सशस्त्र लढा आणि विद्रोह केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. 10 जून 1858 रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि मार्च 1859मध्ये त्यांना अंदमान बेटावर पाठवले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 27 नारायण वारके 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये यांचा सहभाग होता आणि आंदोलन चालू असताना पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 28 निवर्ती अडूरकर 1942च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग, त्यातून पोलिसांकडून लाठीमार, जखमी अवस्थेत त्यांना अटक करण्यात आली आणि अंदमान कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आणि अंदमानमध्ये काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. 29 रामसिंग 1857च्या स्वातंत्र्य समरात त्यांनी उठाव करणाऱ्या गटाचे एक नेतृत्व केले होते आणि कोल्हापुरात अनेक ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला. ब्रिटिशाविरुद्ध देशद्रोह केल्याच्या आरोपावरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि अंदमानमध्ये जुलै 1859मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 3 सैदीन सिंग ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्या 27व्या नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंटमध्ये 4थ्या कंपनीतून ते सुभेदार होते. कंपनीची सेवा त्यांनी सोडली. इतर सहकाऱ्यांना सोडावयास त्यांनी लावली. ब्रिटिश आदेशाविरुद्ध सशस्त्र संघर्ष केल्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवला गेला. त्यात त्यांना शिक्षा झाली. 10 मार्च 1858 रोजी तोफेच्या तोंडी त्यांना देण्यात आले. 31 शंकर इंगळे 1942च्या भारत छोडो चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. सरकारी तिजोरीवर हल्ला केला म्हणून गोळीबार केला त्यांच्यावर पोलिसांनी आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 32 श्रीधर फडणीस यांना अण्णा नावाने म्हणत असत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सहभाग होता. ब्रिटिश अधिकाऱ्याविरुद्ध युद्ध केल्याचा आरोप. जुलै 1858मध्ये जन्मठेप झाली त्यांना शिक्षा आणि त्या जन्मठेपेतच त्यांचा मृत्यू झाला. 33 तात्या मोहिते यांना गंगाजीराव असं नाव होतं. 1857च्या स्वातंत्र्य समरादरम्यान चिमासाहेबांच्या अटकेच्या विरोधात झालेल्या मोर्चात त्यांनी सहभाग घेतला आणि उठाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्यास आणि तो उलथून टाकण्यास प्रवृत्त केले. 34 तुकाराम भारमल स्वातंत्र्याच्या देशव्यापी आंदोलनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रात 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीत त्यांनी भाग घेतला. सरकारी तिजोरी फोडण्यातील सहभागामुळे झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 35 रामू अण्णा जोशी शिवाजी क्लब कोल्हापूरचे ते सदस्य होते. 1897 साली 300 लोकांनी बीड शहर लुटले. त्यात त्यांचा सहभाग होता. नेपाळमधील बंदुकीच्या कारखान्याच्या उभारणीत 1908 साली त्यांच्यावर खटला भरण्यात आला. 24 वर्षे त्यांना शिक्षा दिली इंग्रजांनी आणि 1911 ते 1919 शिक्षा भोगत असताना जेलमधून त्यांनी पलायन केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा काही परत पत्ता लागला नाही. 36 आहेत माधवराव खंडराव बागल. 1925 ते 1930 या 5 वर्षाच्या काळात लोकजागरण, झेंडा मिरवणूक, प्रचार प्रमुख, भाषण स्वातंत्र्यासाठी 2000 सह्यांचा त्यांनी अर्ज केला. राजद्रोहाचा त्यांच्यावर खटला भरण्यात आला.
1939 प्रजा परिषदेमध्ये लोकजागरण कोल्हापूर संस्थान परिषदेची 2 वर्षे त्यांना सक्त मोजणीची शिक्षा झाली आणि त्यावेळचा 1000 रुपये दंड झाला. ते नेहमी संयुक्त चळवळीत सक्रिय असायचे. आता यानंतर सोलापूर जिल्ह्यातील क्रांतिकारक. पहिले क्रांतिकारक आहेत भानुदास. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग होता. 8 मे 1930 रोजी झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 2 भीमराव. गिरणी कामगार होते ते. सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग असायचा. 9 मे 1930 रोजी झालेल्या पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्यांना मृत्यू आला. 3 भोलागिरी बुवा. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग. 8 मे 1930 रोजी झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 4 बुवा भोलेगीर. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. 8 मे 1930 रोजी झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 5 दगडू कथले. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये याचा सहभाग होता. 8 मे 1930 रोजी प्रचंड गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 6 फत्तूसाहेब भानाजी. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग होता यांचा आणि 8 मे 1930 रोजी गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 7 गजानन रानडे. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सक्रिय सहभाग. 8 मे 1930 रोजी गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 8 गंगाराम भडांगे. 1930च्या कायदेभंग चळवळीत सहभाग. 8 मे 1930 रोजी गोळीबारात मृत्यू झाला. म्हणजे रानडे आणि भडांगे एकाच वेळी मरण पावले. तसेच गंगाराम सावळाराम जे 9वे क्रांतिकारक होते ते सुद्धा 1930च्या सविनय कायदेभंगामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच दिवशी 18 मे 1930ला गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 10 हॅली. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आणि पोलिसांनी गोळीबार केला आणि गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 11 हरप्पा. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग आणि गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 12 जगन्नाथ पाटसकर. व्यवसायाने वृत्तपत्र एजंट होते हे आणि सामाजिक कार्यकर्ते होते. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. भारत छोडो आंदोलनात सहभाग होता. 1942च्या ब्रिटिश विरोधी निदर्शनात सामील झाल्यामुळे त्यांना अटक केली आणि त्यांना फाशी देण्यात आली. 13 जगन्नाथ शिंदे. सविनय कायदेभंग चळवळीत प्रत्यक्ष सहभाग. अनेक प्रकारचे मोर्चे काढले. मोर्चात सहभागी झाले. पोलिसाकडून गोळीबार आणि दंगल व खुनाचा खटला चालवून फाशीची शिक्षा झाली. 12 जानेवारी 1931 या दिवशी येरवडा पुण्याला कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. 14 जोरशीराम. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीत ते शिपाई होते. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी आपली सेवा सोडली. ब्रिटिशांची राजवट उलथून टाकण्याचा खूप त्यांनी प्रयत्न केला. इंग्रजांशी झालेल्या चकमकीत ते पकडले गेले आणि त्यांच्यावर विद्रोह आणि सशस्त्र क्रांतीचा आरोप दाखल करण्यात आला. जुलै 1858 मध्ये 14 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा त्यांना दिली गेली आणि मार्च 1859 मध्ये अंदमान बेटात त्यांना पाठवले आणि 4 ऑगस्ट 1859ला अंदमान बेटात त्यांचा मृत्यू झाला. 15 कालिदास मिठाईवाला. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी आणि मृत्यू. त्यानंतर शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला. मोर्चाच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 22 रामदयाल पांडे. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी करत होते. 1857च्या उठावात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि सोलापूर भागातील क्रांतिकारकात ते सामील झाले. जुलै 1858 मध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खटला चालवून अंदमानामध्ये 14 वर्षे कारावासाची शिक्षा देण्यात आली. अंदमानमध्ये 10 सप्टेंबर 1859 या दिवशी त्यांचा शिक्षा भोगत असताना मृत्यू झाला. 23 रतिलाल विद्यार्थी दशेतच ते सविनय कायदेभंगमध्ये सामील झाले चळवळीत. 8 मे 1923 रोजी गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. 24 सरदार सिंग 1930 साली सुरू झालेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 30 सोधा सिंग ईस्ट इंडिया कंपनीमध्ये ते शिपाई होते. 1857च्या उठावात सहभागी होण्यासाठी त्यांनी